त्याला पण असाच गोंडस बाळ होईल बघा. होणार म्हणजे काय होणारच. बाप एवढा स्मार्ट असताना आणि आई कमाल दिसत असताना असंच काहीतरी होईल ना आपल्याला. नाही पण काही म्हण, सावलीला थँक्यू म्हणायला पाहिजे. आता वी कॅन इमॅजिन बाळाचं चेहरा. काय छान लावलेत बाळाचे फोटो. आई सावलीने लावल्यात. तिने मला हे फोटोज लावून सरप्राईज दिलं. छान दिसतंय. तू बरी आहेस ना? बरं वाटतंय ना तुला? काळजी घेतेस ना तब्येतीची? हो आई. छान. बाळ येणार आहे ह्या आनंदात वेळ कसा जातोय, दिवस कसे जात आहेत कळतच नाहीये ना. खरंय. ऐश्वर्याचा किंवा नीलचा काही फोन बिन आला होता का तुला? नाही म्हणजे दोघंही फोन नाही उचलत आहेत. नाही आई. ऐश्वर्याचं एक ठीक आहे, तिने काहीतरी केलं असेल आणि पळून गेली असेल, पण असा नील बिचारा, त्याचा सुद्धा काहीच पत्ता नाहीये. का तिने नीलला सुद्धा प्रेशर केलं असेल आणि म्हणून तो घरी येत नसेल. आई मला तुमची काळजी कळते, पण नील भाऊजी असं का करतील? म्हणजे आजपर्यंत ऐश्वर्याच्या कुठल्याच चुकीच्या गोष्टीत त्यांनी तिला कधीच सपोर्ट नाही केला. खरंय. नाही मग माझा नील आहे तसा प्रामाणिक, पण त्याचा सुद्धा काही पत्ता नाहीये. का ऐश्वर्यानेच त्याला सांगितलंय की घरी फोन नाही करायचा किंवा घरी जायचं नाही? कोणाच ठाऊक. शेवटी नवरा आहे ना तिचा. तू विचार ना जरा तुझ्या नवऱ्याला, त्याला काही खबर काढता येईल का ऐश्वर्याची? नाही म्हणजे मागच्या जन्मीचे त्याचे काही कॉन्टॅक्ट असतीलच ना. बघ जरा जमतंय का. हो आई. जरा येतेस, माझं काम आहे तुझ्याकडे. आलेच. बघतो माझ्या मागच्या जन्माच्या कॉन्टॅक्ट्सना कॉन्टॅक्ट करून बघतो. आता तर या बाईला मला शोधून काढावीच लागणार, कारण आईने फक्त मला नाही इतरांनाही सांगितलं असेल तिला शोधून काढायला. देवा, ऐश्वर्यापर्यंत पोचायच्या आधी ऐश्वर्या माझ्या हाती लागली पाहिजे. अहो, हे घ्या कॉफी. ठेव सावली, तिकडे घेतो मी. आपल्यात काही झालंय का? आपल्यात काही झालंय का? नाही नाही, तुला कसं वाटतंय? कालपासून बघते मी, तुम्ही गप्प गप्पा आहात, काहीच बोलत नाही आहात, माझ्याशी गप्पा नाही मारत आहात. काय झालंय? अरे नाही नाही, काही नाही झालंय. अगं ते थोडासा विचार चालू आहे, बाकी काही नाही. तेच जे विचार सुरू आहेत ते बोला ना. अगं काही नाही, कामाबाबतीत विचार चालू आहेत आणि तुझं पण काम चालू असतं. काय सगळंच काय सांगणार मी तुला. सॉरी, मी खूप हक्क गाजवते तुमच्यावर. माझा तेवढा हक्क आहे पण की नाही माहित नाही, कारण मी तुमच्यापासून आजपर्यंत इतकं मोठं सत्य लपवून ठेवलं होतं आणि आता मीच तुमच्याकडून ही अपेक्षा करते की तुम्ही मला छोट्यातली छोटी गोष्ट सांगायला हवी. हेडी आहे मी. सॉरी सर. अरे काय करतेस सावली, तू उठ. खरंच वेडी आहेस तू, काही करतेस. कुठला संबंध कुठे लावतेस? काही नाही असं. मग काय करू? मी किती वेळा तुम्हाला विचारलं काय झालंय मला सांगा. बरं, एक माझं, आपल्यात काही झालेलं नाहीये. माझ्या डोक्यात फक्त विचार चालू आहेत, बाकी काही नाही. तू नको टेन्शन घे. तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी दिसतंय की काहीतरी झालंय. कशावरून दिसतंय? आधी बाळाचा विषय निघाल्यावर तुम्ही किती उत्साही व्हायचात आणि आता मी स्वतःहून बाळाचा विषय काढते तर तुम्ही काहीच नाही बोलत आहात. यावरून तुला असं वाटतं की काहीतरी झालंय आपल्यात. काही झालेलं नाही सावली. माझ्या डोक्यात काय विचार चालू होता माहिती का? आपण ना पहिलं मूल ना दत्तक घेऊया. काय काय बोलताय तुम्ही सारंग सर? का तुला नाही चालणार? अगं त्यात काय, दत्तक घेऊ ना आपण. म्हणजे काय होईल ना, त्या मुलाचं पण आयुष्य चांगलं होईल ना. कळतंय?
दत्तक घेऊ आपण पहिलं मूल. आपल्याला जेव्हा मूल होईल तेव्हा होईल. दत्तक घेऊ. अहो तुम्ही जरा शांत बसाल का? काय पिंजऱ्यातल्या वाघासारखी येरझारा घालताय मगासपासून? नाही ग, मला शांत बसवत नाही. मला खूप अस्वस्थ झाल्यासारखं झालंय. सारंगला सावलीबद्दल सांगितलं, त्याचा त्रास होतोय का तुम्हाला अजूनही? नाही नाही, त्याचा त्रास होत नाही. ते कधी ना कधी त्याला सांगावं लागणारच होतं. आणि तशी मी मनाची तयारीही केली होती. तो तिच्या आयुष्याचा जोडीदार आहे. त्याला हे माहिती असणं गरजेचंच आहे. ही त्याची अस्वस्थता नाही आहे ग, हे काहीतरी वेगळंच आहे. मग आत्ता कशाची एवढी बेचैनी आहे तुम्हाला? तेच तर कळत नाही ना. पण अलका, यावेळेस आपल्या बाबतीत काहीतरी घडणार असं वाटतंय. काय आपल्या बाबतीत काय होणार आहे आता? तेच तर कळत नाही ना. पण जे घडणार आहे ना अलका, त्यामुळे आपली झोप उडू शकते, एवढं मात्र नक्की. आत्ता कोणाला असेल? अहो आपली किरण तर आली नसेल ना? वेडीएस का अलका? तिचं ट्रेनिंग संपलंय का? ती कशी येईल? हो हो, आता मी बघतो. नको, तुम्ही जरा बसा शांतपणे, मी बघते. तुम्हाला भेटायला आले. जगन्नाथ तुम्हीच का? हो नमस्कार, मीच जगन्नाथ. सॉरी, मी ओळखलं नाही. काही काम होतं का? हो, काही द्यायचंय तुम्हाला. अच्छा, तुम्ही बसा की आधी. नाही, त्याची गरज नाही. जगन्नाथजी, आता जे घर राहणारच नाही ना, तर तिथे बसून काय करू आम्ही? म्हणजे काय बोलताय तुम्ही? ही नोटीस घ्या. ही कसली नोटीस आहे? तुमचं जे हे घर आहे ना, ते अनधिकृत आहे. तुम्ही कितीही नाही म्हणालात ना, तरी दिसतंय की काहीतरी झालंय. कशावरून दिसतंय? आधी बाळाचा विषय निघाल्यावर तुम्ही किती उत्साही व्हायचात. माझ्या डोक्यात काय विचार चालू होता माहिती का? आपण ना पहिलं मूल ना दत्तक घेऊया. सावली, लक्ष कुठे तुझं? त्यात पाणीच नाहीये. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तेच विचारते मग, कुठे आहे लक्ष? काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये. सारंग सर जसे वागतायत ना, त्याचा विचार करते मी. काय झालं तुमच्यात? काही भांडण वगैरे झालंय का? चिडलाय का तुझ्यावर? नाही नाही, ते चिडले नाही आहेत, भांडणही नाही झालंय. पण ते ना हल्ली गप्पा असतात. कुठल्या तरी विचारात हरवल्यासारखे वाटतात. कंपनीत काय झालंय का? तू विचारलंस का त्याला? हो, मी खूप वेळा विचारलं, पण काहीच सांगत नाही आहेत. मी जेव्हा विचारते तेव्हा काही नाही असं उत्तर देतात. मला काहीच कळत नाहीये वहिनी. बरं, तू शांत हो. हे बघ, काही नसेल, डोक्यात कसले तरी विचार चालू असतील. तू अजिबात कसली शंका आणू नको. हो वहिनी, पण तरी मला काळजी वाटते. हो, नको काळजी करू. हवं तर मी बोलू का त्याच्याशी? नाही, नको. तशी गरज वाटली तर मी सांगेन तुम्हाला. नक्की सांगशील ना? आणि हे बघ, पुरुषांचं असंच असतं. त्यांना बोलायचं एक असतं, बोलतात काहीतरी भलतंच. आपण त्या गोष्टीचा टोकापर्यंत विचार करतो. आणि मला सांग, आतापर्यंत सगळं छान झालंय ना? तसंच पुढेही सगळं नीट होईल. नको काळजी करूस.